सूर्य हा एक तारा आहे. सूर्य हा सूर्यमालेतील प्रमुख तारा आहे. त्याच्यापासूनच सर्व ग्रहांना प्रकाश मिळतो. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम या गॅसेसपासून बनला आहे. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. बुध हा सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह असल्यामुळे खूप उष्ण आहे. किमान 144 ते 156 डिग्री एवढे आहे. बुध या ग्रहावर मानव अस्तित्व आहे. शुक्र हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. त्याच्यावरही तोही खूप जास्त उष्ण आहे. त्याला एकही उपग्रह नाही. पृथ्वी या ग्रहावर जीवसृष्टी आहे. तो सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे ज्याच्यावर जीवसृष्टी आहे. पृथ्वीला एक उपग्रह आहे. त्याचे नाव चंद्र आहे. मंगळ या ग्रहावर धूळ आहे. मंगळ या ग्रहावर नासाने मावेन या नावाचे उपग्रह पाठवले आणि इस्रोने मंगळयान या नावाचे उपग्रह पाठवले. त्याच्यावर आजही शोध चालला आहे. मंगळ या ग्रहाला 2 उपग्रह असल्याची माहिती आहे. गुरु मंगळ आणि गुरु यांमधील एक असंख्य लहान खगोलीय पट्टा आहे. त्याच्यातील वस्तूंना खगोलीय लघुग्रह असं म्हणतात. गुरु हा ग्रह धूळ व वायू यांपासून बनला आहे. त्याला सुद्धा कडी आहे, पण त्याची कडी पाहण्यासाठी एक खास दुर्बीण लागते. तोही हायड्रोजन आणि हेलियम या गॅसेसपासून बनला आहे. त्याला किमान 64 उपग्रह आहेत. शनी हा सूर्यमालेतील सर्वात मोठा दुसरा ग्रह आहे. त्याला एक कडी आहे. ती आपण साध्या दुर्बिणीने पाहू शकतो. ती कडी खूपच विलोभनीय आहे. ती कडी बर्फ आणि धुळीपासून बनलेली आहे. त्याला किमान 128 उपग्रह आहेत. युरेनस हा ग्रह पाणी आणि बर्फापासून बनलेला आहे. त्या ग्रहाला सुद्धा कडी आहे, पण तिला पाहण्यासाठी खूप दुर्बीण लागते. तो सूर्यापासून खूपच लांब आहे. नेपच्यून या ग्रहाला कडी आहे, पण तिला पाहण्यासाठी खूपच खास दुर्बीण लागते. तो खूप शीतल ग्रह आहे, कारण तो सूर्यापासून खूप दूरचा ग्रह आहे आणि त्याला किमान 88